नमस्कार दर्शक हो, तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। घरगुती गणपतीचं विसर्जन झालं, ती लगबग सुरू होते ती सार्वजनिक गणेश मंडळांच्या देखावे पाहण्यासाठी। आज आपण असाच एक देखावा पाहण्यासाठी आलोय कोल्हापुरातील रमणमळा परिसरात असणाऱ्या पोवारमळा या ठिकाणी असलेल्या विजेता तरुण मंडळाच्या माध्यमातून रुद्रेश्वर महादेव मंदिर जे देहरादून या ठिकाणी आहे याचा देखावा साकारण्यात आला आहे। तसंच निसर्गाच्या सान्निध्यात असणाऱ्या निसर्गाच्या सान्निध्यात हे मंदिर त्यांनी उभं केले। त्याचबरोबर महाराष्ट्रातील ती प्राचीन कला आहे, भारतातील प्राचीन कला वारली हस्तकला याचं देखील त्यांनी हुबेहूब प्रतिकृत्या उभारलेल्या आहेत। या मंडळाचा जर विचार करायचा झाला, या मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम देखील राबवण्यात येतात। या ठिकाणी जर आपण बघितलं तर मंडळाला विविध पारितोषिके देखील मिळालेलं आपल्याला पाहायला मिळते। त्या 2014 सालचा गणराया अवॉर्ड असून दे, 2015 सालचा गणराया अवॉर्ड असून दे, असे अवॉर्ड या मंडळाला मिळालेले आहेत। वेळोवेळी विविध उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून साकारण्यात येतात। त्याचबरोबर या मंडळाच्या माध्यमातून किल्ले देखील आकर्षक किल्ले देखील बनवण्यात येतात। किल्ल्यांचा म्हणजे त्या किल्ल्यांना देखील पुरस्कार मिळाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळते। जर या देखावा जर माझ्या पाठीमागे तुम्ही बघितला तर या अत्यंत असं कौलारू रूप बनवलेलं आहे। इथून आतमध्ये देखावा पाहण्यासाठी जाण्यासाठी सुरुवात होते आणि तर बघितलं तर गेटमधून आत एंट्री केल्यावर अशा ब्रिज त्यांनी बांधलेला आहे। जवळपास 7 ते 8 फूट उंचीवर हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे। ब्रिजवरून पुढे आपणाला जायचं आहे। डाव्या साईडला घरे आहेत आणि उजव्या साईडला शेत आहे। अगदी निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी हा देखावा साकारलेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर खाली उतरलं तर ह्या वारली हस्तकला महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन त्यांच्या माध्यमातून घडवण्यात आले आहे। महाराष्ट्राचे आपल्या मातीतील पारंपरिक जीवनशैली या देखाव्याच्या माध्यमातून दाखवलेली आहे। वारली चित्रकला कलाकृती सध्याच्या युगात लुप्त झालेली आहे। आपल्या या मातीतील कला जोपासण्यासाठी व आपली परंपरा टिकवण्यासाठी, प्राचीन इतिहास व कला टिकवण्यासाठी महाराष्ट्राची पारंपरिक कला व त्या कलेचा इतिहास पुनर्जीवित या मंडळाच्या माध्यमातून करण्यात आल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। आपण पाहू शकताय या ठिकाणी कशा प्रकारे वारली चित्रकलेचा जो अनोखा नमुना आहे तो या मंडळाने साकारलेला आहे अनोख्या पद्धतीनं। या ठिकाणी आपण पाहू शकतोय। तर अगदी कावड घेऊन जात असलेला माणूस असू दे, शेतामध्ये काम करत असलेला माणूस असू दे किंवा घरामध्ये दळण दळतेली गृहिणी असू दे, असं इथं आपणाला पाहायला मिळते। त्याचबरोबर लहान मुले जे विटी दांडू खेळतात, असं विटू दांडूचं प्रात्यक्षिक इथं आपल्याला या वारली कलेच्या माध्यमातून इथं पाहायला मिळते। शेतकऱ्यांनी बैलजोडी जोडलेले हे देखील इथं दाखवण्यात आलेले। अशी ही प्राचीन लुप्त पावत चाललेली वारली कलाकृती या विजेता तरुण मंडळाच्या माध्यमातून इथं साकारलेली आहे। हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। तर अशा प्रकारे हा ब्रिज जवळपास 7 ते 8 फूट उंच त्यांनी बांधलेला आहे। उजव्या साईडला ऊसाची शेती आहे। या ठिकाणी आपल्याला एक विहीर देखील पाहायला मिळते आणि डाव्या साईडला घरे येत आहेत। सुरुवातीला जर पाहिलं झालं तर मूषक आपल्याला इथं पाहायला मिळतोय। हा मूषक रुद्रेश्वर दर्शनाकडे शांतता राखा असा आशयाचा बोर्ड हातात घेऊन बसलेला मूषक आपल्याला पाहायला मिळतोय। तर हा असा प्रसिद्ध देहरादून येथील रुद्रेश्वर मंदिराचा देखावा आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी अगदी कासव आहे तिथं हुबेहूब, त्याच्यानंतर नंदी आहे आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे नागाची भव्य मूर्ती, महादेवाची पिंड आहे। त्या महादेवाच्या पिंडीमधून पाणी बाहेर येते। त्याचबरोबर सर्प म्हणजे शेषनाग त्याच्या पाठीमागे उभा आहे असं आपल्याला या देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्यात आले।
आणि पुढे जर पाहिलं श्री महादेवाची मूर्ती फिरत्या स्वरूपात या ठिकाणी आपणाला असल्याचं पाहायला मिळते। अगदी निसर्गाच्या सानिध्यात झाडे आहेत तिथे, या झाडांमध्येच अत्यंत उत्कृष्टरित्या म्हणजे ह्याच्या अगदी चिव्याच्या ज्या झापऱ्या असतात त्यांच्यापासून हे पूर्ण मंदिर तयार करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नागरिकांनी देखील या ठिकाणी मंदिर पाहण्यासाठी गर्दी आता हळूहळू होणार आहे हे देखील आपल्याला इथं पाहायला मिळते। तर आपल्यासोबत बोलण्यासाठी काही मंडळाचे पदाधिकारी आहेत, ते आपल्याशी या देखाव्याबद्दल थोडी चर्चा करणार आहे। तर आपलं मंडळ हे विजेता तरुण मंडळ पवारमाळा हे दरवर्षी महादेवांचं एक नवीन रूप म्हणजे जे लोकांना माहीत नाही ते घेऊन येतोय आम्ही समोर साकारतोय। तर यावर्षी आम्ही साकारलेलं आहे श्री रुद्रेश्वर महादेव मंदिर देहरादून उत्तराखंड येथील। तर त्याचा इतिहास व संपूर्ण माहिती आम्ही या इथे फलकाद्वारे व पूर्ण मांडणी त्याची केलेली आहे, प्रतिकृती आम्ही आहे तशी केलेली आहे। म्हणजे शिवपुराणात कशी होती ती दाखवलेलं आहे। भारताच्या आधीपासून त्या मंदिराला इतिहास आहे तो संपूर्ण दाखवलेला आहे। जगातील एकमेव असं मंदिर आहे की त्या 11 शिवपिंड एकच ठिकाणी आहेत। जी मेन शिवपिंड आहे त्या एक मेन शिवपिंड आहे, त्याच्या बाजूने 10 शिवपिंड आहेत। त्या शिवपिंडाचे यज्ञ पाणी हे मेन मुख्य शिवपिंडीकडे जाते, हा त्याचा फार मोठा इतिहास आहे। त्या शिवपिंडीचा उगम हा द्रोणाचार्याने केलेला आहे, तिथे द्रोणाचार्यांचा आश्रम आहे आणि त्या आश्रमात म्हणजे त्यांची कर्मभूमी आहे ते महारुद्रेश्वर मंदिर। आणि त्या मंदिरात त्यांनी पांडवांना तिथे आपले शस्त्रांचे व बाकी सर्व प्रशिक्षण तिथे दिलेले आहे। खरं तर इथं पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी विविध सामाजिक संदेश पण दिले, त्याचबरोबर वारली हस्तकला जी लोप पावत चालल्या त्याचा एक देखावा तुम्ही इथं सादर केला आहे। तर ती संकल्पना नेमकी तुमच्या डोक्यात कशी आली आणि काय नेमका त्या माध्यमातून तुम्ही जनतेला संदेश देणार आहात? तर आम्ही वर्षभर आपले उपक्रम हे समाजाला संदेश देण्यासाठीच असतात। मग त्यातून आमचे भरपूर असे उपक्रम असतात, वृक्षारोपण, गडकिल्ले संवर्धन, त्यानंतर आम्ही दिवाळीला किल्ला बनवतो। त्या किल्ल्याचा इतिहास आम्ही म्हणजे सगळ्यांना परिचित आहेच, पण महाराष्ट्राचा इतिहास काय आहे की वारली ही आपली महाराष्ट्राची लोककला आहे। ती सर्वप्रथम कोणताही समाज कोणताही जात धर्म नव्हतं, सर्वप्रथम महाराष्ट्रात म्हणजे वारली समाज असायचा। त्याचं कारण काय की लोक पूर्वी जी घटना घडलेली आहे ती घटना एका विशिष्ट दगडावर किंवा झाडावर कोरून ठेवायची, तसंच ती आता लोप पावत चाललेली आहे। म्हणून ती वारली हस्तकला आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे। त्या संस्कृतीत आम्ही भारतीय संस्कृती पूर्ण म्हणजे जात्यावर जळतेळी बाई, त्यानंतर बैले आणि पूर्वी खेळ कसे होते चिन्नी दांडू वगैरे असं संपूर्ण आपण तिथे दाखवलेलं आहे। वैरण वगैरे काढलेले माणसं आपण तिथे प्रतिकृती दाखवलेले आहे। एकंदरीत हे जे देखावे आहेत ह्या देखावा करण्यासाठी म्हणजे नेमकं काय काय अडचणी आल्या आणि किती दिवस लागला, कधीपासून तुम्ही तयार केलेली या देखाव्यासाठी? आम्हाला दरवर्षी तसं 1.5 ते पावणे 2 महिने जातातच, पण ह्या वर्षी पावसानं आमचा भरपूर म्हणजे व्यत्यय आणला। पावसाने खूप आमचं नुकसान केलेलं आहे आणि आपले जे जुने साहित्य होते ते पावसाने भिजून म्हणजे कागद वगैरे बरेच नुकसान झाले। आमचा देखावा हा पूर्ण नॅचरल असतो, आम्ही तिथे कोणतेही प्लॅस्टिकचा जास्त वापर करत नाही किंवा बाकीच्यांच्यासारखं असं हे वापरत नाही। आम्ही म्हणजे जे निसर्गाला हानी पोचवते ते साहित्य काय वापरत नाही, पण नॅचरली साहित्य वापरून आपण जास्तीत जास्त लोकांना समाजाला संदेश देत असतो। तर नक्कीच जर बघितलं तर अशा प्रकारे हा विजेता तरुण मंडळाच्या माध्यमातून देखावा साकारण्यात आलेला आहे। तर नागरिकांनी या ठिकाणी नक्कीच भेट द्यावी असं आवाहन मी तारा न्यूजच्या माध्यमातून करतोय। कॅमेरामॅन केतन खाडेसह मी रविराज कांबळे, तारा न्यूज, कोल्हापूर।